नमस्कार, मी ऋतुजा। या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय GPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। धुळ्यामध्ये सापडलेल्या पैसे प्रकरणाची कसून चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। दमानिया या आज जालना दौऱ्यावरती आहेत आणि ह्या दौऱ्यादरम्यान त्यांनी ही मागणी केली आहे। धुळ्यामध्ये 1,84,00,000 खोतकरांच्या स्वीय सहाय्यकांच्या खोलीत सापडलेत, पण त्याआधी ते 3.5 कोटी घेऊन पळाले असा आरोप सुद्धा दमानिया यांनी केला। धुळ्यातील प्रकरणामध्ये खोतकर दोषी असल्याचं सरकारला सुद्धा माहिती आहे असा टोला सुद्धा दमानिया यांनी लगावलाय। दोषी नव्हते तर मग खोतकरांच्या सहाय्यकाला निष्कासित कसं काय केलं गेलं असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय आणि मी ह्या सगळ्याच्या विरोधात लढणार आहे असं सांगत जालन्यातल्या 417 नंबरच्या सर्व्हेमध्ये खोतकरांच्या जवळच्या लोकांनी अतिक्रमण केलंय आणि ह्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना हे अतिक्रमण काढण्यासाठी पत्रही दिलंय आणि अतिक्रमण तातडीनं काढण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। ऍक्च्युली जालन्यात आज परतूरला जायला मी आले आहे आणि परतूरला माझ्या विरुद्ध जे 39 डिफेमेशन केसेस आहेत त्याच्यापैकी एक डिफेमेशन केसचा आज हिअरिंग होतं म्हणून आली आहे। कोर्टात मी स्वतःच आर्ग्यू करणार आहे आज ते मॅटर आणि आता येता येता आप्पांना भेटायला त्यांना मी माझ्या वडिलांसारखे आहेत ते आणि म्हणून त्यांना नमस्कार करायला आणि पाया पडायला आलो होतो इथे। नाही, धुळ्याची तर अतिशय गंभीर अशी चौकशी झाली पाहिजे। आत्ताच्या खटकेला मला असं वाटतंय की जे अर्जुन खोतकर आणि त्यांचे जे 11 सदस्य तिथे होते आणि त्यांचे जे सहाय्यक होते त्यांची रूम जी बुक केलेली होती त्यात इतका पैसा जो सापडला, आत्ताच्या घटकेला 1,84,00,000 सापडले, पण त्याच्या आधी 3.5 कोटीच्या आसपास घेऊन पळाले असं देखील मी ऐकलंय। पण मला असं वाटतं की जर ते दोषी नव्हते तर त्यांना जे निष्कासित केलं गेलंय ते कशामुळे निष्कासित केलं? जर ते दोषी, याचा अर्थ सरकारला सुद्धा माहिती आहे की याच्यात दोषी हे अर्जुन खोतकर आहेत आणि ते पैसे घेऊन त्यांचे जे सहाय्यक आहेत ते फरार झाले होते आणि म्हणूनच ही कारवाई त्यांच्यावर केली गेली। अर्जुन खोतकर काय वाटेल ते म्हणे नाका, काही फरक पडत नाही, ते दोषी आहेत आणि खरं तर विधिमंडळ समितीने असा सगळा भ्रष्टाचार करावा अतिशय शॉकिंग आहे। दुसरी गोष्ट, आजच मी जालन्यात आल्या मला पोस्ट मास्टर भेटायला आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की 417 नंबरचा जालन्याचा जो गट आहे तिथे एन्क्रोचमेंट ही अर्जुन खोतकरांच्या जवळच्या लोकांनी केलेली आहे। तर मी आता कलेक्टर सरांशी बोलले आणि त्यांना पत्र देखील पाठवलंय की 417 नंबरचा सर्वेचा पूर्ण सर्वे आत्ताच्या घटकेला झाला पाहिजे। पोस्टल डिपार्टमेंटने त्याचे पैसे पण भरलेले आहेत, ती तारीख मला कळवा, त्या तारखेला मी तिथे हजर राहीन आणि जे एन्क्रोचमेंट झालं असेल ते तात्काळ काढण्यात आलं पाहिजे। तर कलेक्टरांकडनं मी लवकरात लवकर तारीख देण्याची विनंती केली आहे। ताई कुठे गेल्या नाहीये, ताई व्हेरी मच इथेच आहेत आणि जसं मी म्हटलं होतं की मी 28-29 तारखेच्या आसपास येईन, तर आज आपणकडे तीच आम्ही बोलणी करायला आज दुपारी त्याच शेतकऱ्यांबरोबर आमची बैठक आहे 4 वाजता, तर कुठेही गेले नाही, बिलकुल इकडेच आहे आणि या सगळ्यांविरुद्ध लढणार आहे। आत्ताच्या घटकेला सांगणार नाही, तर जसं आम्ही बोललं की त्याच्यावर अर्जुन खोतकर त्यांचं वक्तव्य करतात, आत्ताच्या घटकेला आम्ही काहीच सांगणार नाही, आम्हाला जे करायचं तेवढंच करणार आहे।